बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील वाटिका चौक परिसरात असलेल्या खाद्य चौपाटीत 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार एका दुकानावरील बॅनर डाळ शिजत असलेल्या गॅसवर पडल्याने आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। या आगीत जवळपास 8 दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। काही ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत खाद्य चौपाटी आणि ठेले सुरू आहेत। अनेकांकडे ना नगरपालिकेची परवानगी आहे ना फूड अँड ड्रग्ज विभागाची नोंदणी। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। या घटनेनंतर अवैध चौपाट्या आणि ठेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहरभरातून जोर धरू लागली आहे। चौपाटीमध्ये आपण पाहू शकता की एक दुकानामध्ये आग लागण्याचा प्रकार घडलेला आहे। काही प्राथमिक माहितीनुसार असं ऐकण्यात आलं की काही सिलेंडर फुटले, काही माहितीनुसार असं ऐकण्यात आलं की गॅसचा सिलेंडर फुटला, तर काहींच्या वरती असं म्हणण्यात आलं की शॉर्ट सर्किट। सत्यता काय आहे ही नंतर पडताळणीनंतर लक्षात येईल, परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की येथील जी दुकानं आहेत यांच्याकडे ड्रग्ज अँड फूडची काही लायसन्स आहेत का, आणि जर का असतील तर इथे ग्राहकांच्या सुरक्षेकरता कोणती व्यवस्था आहे, आणि जर का नसतील तर कोणत्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही दुकाने चालत होती। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा।